भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव जीवनाच्या प्रत्येक वळणावर घट्ट पकडून ठेवा तत्व शब्द नियमांची कास। तेव्हा हमखास लाभतो दैवी शक्तीचा सहवास। माझे नाव सौ. भाग्यश्री नितेशजी तांगडे आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा दुसरा अनुभव मार्गात आल्यानंतर दैवी शक्तीचा अनुभव सादर करीत आहे। आम्ही मार्गात आलो तेव्हा आमचे प्रथमच 11 दिवसांचे साधे कार्य सुरू होते। आमच्या कार्याचा प्रथम दिवस होता। घराजवळ राहणाऱ्या माझ्या चुलत सासऱ्यांनी दारू पिली व आम्हाला खूप शिवीगाळ करू लागले। आम्ही मार्ग स्वीकारल्याचे त्यांना आवडले नव्हते। ते खूप काही बोलत होते व खूपच शिवीगाळ करत होते। माझ्या नंदेला जास्त शहाणी बनते व माझ्या सासूंना पण जास्त शहाणी आहे व सगळं हिच्यामुळेच घडते असे म्हणत होते। तुम्ही घरचे देव फेकले म्हणून आमच्या घरी दुःख येईल व तुमची करणी मला भरावी लागते म्हणायचे। खूप घाणेरड्या शिव्या देत होते। त्यांची भाषा पण बरोबर समजत नव्हती। नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या छातीत खूप दुखायला लागले व ते रुग्णालयात गेले। तिथे त्यांना छातीला बँडेज केली होती। त्यांचा तो त्रास एवढा होता की नंतर त्यांनी 1 महिना दारू पिली नाही। नाहीतर त्यांनी रोज दारू पिऊन आम्हाला शिवीगाळ केली असती। त्यानंतर माझ्या चुलत सासऱ्यांनी आम्हाला कधीच शिवीगाळ केली नाही। पुढे काही दिवसांनी माझ्या सासूबाईंच्या छातीत खूप दुखायला लागले व त्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या। नंतर त्यांना काही वेळाने डोळ्यावर पाणी मारून शुद्धीवर आणले। मग त्यांना रुग्णालयात नेले। तिथे डॉक्टर गुल्लवार यांना आम्ही सांगितले की हा त्रास यांना आधीपासून आहे। तेव्हा डॉक्टरांना सासूबाईंच्या बोलण्यावरून स्पष्ट समजत होते की त्यांना हार्ट अटॅकचा त्रास आहे। नंतर त्यांना नागपूर मेडिकल रुग्णालयामधून टेस्ट करायला सांगितल्या। त्या टेस्टवरून समजणार होते की हार्ट प्रॉब्लेम आहे की नाही। तेव्हा माझी सासू व सासरे नागपूरला गेले व मी त्याच दिवशी गावातच हवनकार्य होते तिथे हवनकार्याला गेली। मग मी तिथे परमेश्वराला योग मागितला की बाबा माझ्या सासूंची टेस्ट रिपोर्ट नॉर्मल निघू द्या। तेव्हा ते माझे मार्गात गेल्यानंतरचे पहिलेच भगवत कार्य होते। तर बाबांनी माझा योग पूर्ण केला व टेस्ट नॉर्मल निघाल्या। डॉक्टरांनी सांगितले की त्यांचा त्रास कमजोरीमुळे होऊ शकते व औषध दिल्या। त्यानंतर तो त्रास त्यांना पुन्हा कधीच झाला नाही। मी गरोदर होती व मला डॉक्टरांनी सांगितले की 3 महिने भारी काम करायचे नाही। पण मी घरची सर्व काम करत होती व परमेश्वराने मला कोणताही त्रास होऊ दिला नाही। माझा 7वा महिना सुरू असताना एके दिवशी मध्यरात्री माझे पोट खूप दुखत होत। तेव्हा माझे पती घरी नव्हते। मी आधीच पाण्याची बॉटल व पेला रूममध्ये नेले होते। त्या दुखण्यामुळे मला जाग आली व ते दुखणे खूप असहनीय होत। मग मी तशीच उठली। पेल्यात पाणी घेतल व प्रणाम करून 11 फुकांचा तीर्थ केले आणि क्षणातच माझं दुखण बंद झालं। अशा प्रकारचा त्रास मला 3 वेळा झाला। एकदा मी तीर्थ बनवल व एकदा त्या असहनीय त्रासामुळे मी उठलीच नाही व बेडवरच त्याच अवस्थेत बाबा हनुमानजी बाबा हनुमानजी चा जप करत होती आणि म्हणत होती की माझ्या घरीच एवढे मोठे डॉक्टर बाबा हनुमानजी आहेत तर मला कोणत्याही डॉक्टरांकडे जायची गरजच काय आहे। जप करता करताच माझं दुखण थांबल व मला शांत झोप लागली। नंतर मला 8वा महिना लागला होता। तेव्हा 2 ते 3 दिवसांनी मी सोनोग्राफी केली। गावातील डॉक्टरांकडे मी नेहमी चेकअपसाठी जात होती। त्या डॉक्टरांनी सांगितले की बाळाचे वजन खूप कमी आहे। तेव्हा बाळाचे वजन 1800 ग्रॅम होते व डिलिव्हरी पण लवकर 9 महिने पूर्ण न होताच होईल असे सांगितले।
तेव्हा डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी ही गोष्ट घरी सांगितली व घराजवळच्या काकू पण व सासूबाई म्हणत होत्या की आम्ही जास्त दिवस घेतले, पण आजकालच्या पोरी 9 महिनेही घेत नाही. मला म्हणाल्या की वाटत नाही की तू 9 महिने पण घेशील. मला त्यांचे ते बोलणे वाईट वाटले व डिलिव्हरी लवकर होईल तर बाळाची योग्य वाढ होणार नाही अशी भीती माझ्या मनात निर्माण झाली. त्यामुळे मी परमेश्वराला योग मागितला की मला 9 महिने 9 दिवस नाही पाहिजे, पण कमीत कमी माझे 9 महिने तरी पूर्ण झाले पाहिजे. डॉक्टर सांगत होते की डिलिव्हरी लवकरच होईल व वजन पण कमी राहील. मी पुन्हा भगवंतासमोर शब्द ठेवले की बाबा माझ्या बाळाचे वजन 2.5 किलोग्रामच्या वर राहिले पाहिजे. मग मी 9वा महिना लागताच आईकडे उमरेडला 1 ऑक्टोबरला गेली. डिलिव्हरी लवकर होईल या चिंतेत मी ऑक्टोबर 10 पर्यंत सोनोग्राफी केली, तर त्या रिपोर्टमध्ये बाळाचे वजन 2.8 किलोग्राम होते व बाळ एकदम चांगले होते. मी दररोज तपासणीसाठी उमरेडच्या डॉक्टरांकडे जात होती. त्या पण सांगायच्या की डिलिव्हरी लवकरच होईल. तसेच त्यावेळेस दिवाळीचे दिवस सुरू होते व मी त्यावेळेस भगवत कार्य करत होती. तसेच आशीर्वाद मंगल कार्यालयामध्ये कोजागिरीचा कार्यक्रम होता, तिथे सुद्धा गेली व काहीही त्रास न होता तेवढा वेळ मी तिथे बसली. हे सर्व बाबांच्या कृपेमुळेच घडलं. असेच करता करता 20 तारीख निघून गेली. मग मी पुन्हा चेकअपसाठी गेली, तर डॉक्टर म्हणाले की 4 ते 5 दिवसांत डिलिव्हरी होईल. मला 9 महिने पूर्ण होण्यासाठी 2 दिवस बाकी होते. 29 ऑक्टोबरला सायंकाळी माझे पोट दुखणे सुरू झाले व ते मला सहन होत नव्हते. तेव्हा मी बाबांजवळ शब्द ठेवले की बाबा माझं दुखणं थांबवा, मी उद्याला रुग्णालयात जाईल, व काही वेळातच माझे दुखणे थांबले. दुसऱ्या दिवशी ऑक्टोबर 30ला मी रुग्णालयात गेलीच नाही व नंतर माझं पोट सायंकाळी 6 वाजतापासून दुखायला लागलं, कारण मी बाबांना शब्द देऊन त्याचे पालन केले नव्हते. तेव्हा मी डॉक्टरांकडे गेली. त्यांनी पुन्हा 3 ते 4 दिवसांनी डिलिव्हरी होईल असे सांगितले. त्या डॉक्टर पण हसत होत्या की डिलिव्हरी तर 15 दिवस आधीच व्हायची तर एवढे दिवस कसे का लांबले. मग डॉक्टरांनी 3 ते 4 दिवस सांगितले म्हणून मी ॲडमिट झाली नाही व घरी परत आली. रुग्णालयातून आल्यानंतर पुन्हा दुखणं सुरू झालं व दुखणं वाढतच होत. मग मी रात्री 1 वाजतापर्यंत त्रास सहन केला. नंतर मला तो त्रास असह्य झाल्यामुळे मी रुग्णालयात जाण्यास तयार झाली. बुधवारी मध्ये रुग्णालय जवळच बाबांची सेविका माझी मोठी आई राहते. मी रुग्णालयात न जाता आधी तिथे गेली व तीर्थ बनवले. मग मला रात्रीचा 1:30 वाजता ग्रामीण रुग्णालय उमरेडला दाखल केले. बघा परमेश्वराची लीला. डॉक्टर सांगत होते की 15 तारखेपर्यंत डिलिव्हरी होईल. पण मी भगवंताजवळ 9 महिने पूर्ण होण्याचा योग मागितला होता आणि बघा मला 30 ऑक्टोबरला 9 महिने पूर्ण झाले होते व 31 ऑक्टोबर 2017ला सकाळी 11:17 मला भगवंताच्या कृपेने मुलगी झाली व तिचे वजन 2.8 किलो होते. ती अगदी स्वस्थ व देखणी होती. आम्ही माझ्या मुलीचे नाव हृदया ठेवले. आपल्या मार्गात आपला परमेश्वर आपल्या हृदयात राहतो म्हणून. बाबांनी मला वेळोवेळी साथ दिली त्यासाठी मी बाबांची मनापासून आभारी आहे. मी माझ्या मुलीला तत्व, शब्द, नियमांचे पाठ लहानपणापासूनच शिकवणार व मी पण नेहमी तत्व, शब्द, नियमांचे आचरण करण्याचा प्रयत्न करेन असे भगवंताला व बाबांना वचन देते. पैदा ना होता वो मसीहा तो खुशियों का सिलसिला ना होता, बेरंग रहती ये जामी और आसमान का रंग नीला ना होता, लोग तो कब के कंगाल हो जाते बुरे व्यसनों से. अगर बाबा जुमदेवजी जी जैसा हीरा मिला ना होता. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर
भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागते। नमस्कार। नाव सौ भाग्यश्री नितेशजी तांगडे। पत्ता मू लोहारा ता उमरेड जी नागपूर। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर। सर्वांना माझा नमस्कार।